तस्मै श्री गुरवे नमः. दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देयास नाही तुझी, देयास नाही तुझी. दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. तव कृपे मी धन्य झालो, तव कृपे मी धन्य झालो. भ्रांती तुटली दत्ता, भ्रांती तुटली. परमपदी परब्रह्ममूर्ती, परमपदी परब्रह्ममूर्ती अंगे भेटली. दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. अनौदयास बोधर विहा, अनौदयास बोधर विहा. हृदय प्रगटला दत्ता, हृदय प्रगटला. स्थिरतर व्यापुनी अनंत रूपे, स्थिरतर व्यापुनी अनंत रूपे. अखंड भेटला दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. भावता भुकेला सुलभ, भावता भुकेला सुलभ. दीनदासाला दत्ता, दीनदासाला. गुप्त रूपे जनी नांदुनी भेटे, गुप्त रूपे जनी नांदुनी भेटे. अनन्य भक्ताना दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. देयास नाही तुझी, देयास नाही तुझी. दत्ता चरण सेवा तुझी, दत्ता चरण सेवा तुझी. पूज्य श्री जगद्गुरु साईनाथ महाराज, नवनाथ आदी दिव्य पुण्य विभूती श्री सद्गुरुनाथ दादा महाराज आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुबंधू आणि भगिनी, आजचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्या गुरूंच्या बद्दल असणार अतीव प्रेम, निरपेक्ष भावना, अशा या उत्सवा दिवशी आपल्या जीवनामध्ये ज्यांच्या कृपेनं जे काही स्थित्यंतर होत गेलं, असे दादांच्या बरोबरीनं दादांच्या कार्यामध्ये काही तुम्हाला ज्ञात व्यक्ती आहेत, काही अशा थोर गुरुबंधू होऊन गेले की ज्यांनी दादांच्या कार्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. यामध्ये दीपक दादा आहेत, मोहन कसबेकर आहेत, त्याचबरोबर ओंकार चाचा आहेत. आणि आपणा सर्वांना माहिती असणारे आपल्या कराड केंद्रामधील सुद्धा काही अशा रत्न की ज्यांनी या दादांच्या कार्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. मधुकाका, कमात्या, काळे काकू आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आधारवड
आदरणीय लोमटे काका या सर्वांच्या अथक श्रमामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं आपल्या जीवनामध्ये जो काही प्रकाश किंवा जे ज्ञान प्राप्ती झाली, या अशा सर्व थोर आणि ज्येष्ठ या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज आपण आजच्या विषयाकडे येऊया. आज आपण आता आरती पाहिली. ही आरती जी आहे, या आरतीपूर्वी थोडंसं मला वेगळ्या विषयाकडे जायचं आहे. तो म्हणजे वंदनीय दादा. या गुरुनी प्रत्येक जीव मात्रासाठी किती अविरत कष्ट घेतले आणि लोक कल्याणाचं कार्य आम्हा मानवांच्या भल्यासाठी संपूर्ण या जन्मातलं आयुष्य आणि अनंत पाठीमागे घेतलेले जन्म, यातून आजचं स्वरूप हे फलित स्वरूप आहे. ही अवस्था जी आता दत्ता चरण सेवा, ही जी आरती तुम्ही ऐकली, ही आरती ही सेवक अवस्थेचं पूर्णत्व आहे. लक्षात असू द्या. जीव मात्र कार्याशी कसा जोडला जातो, या ठिकाणी प्रत्येक जण जेव्हा या कार्यात आले त्यावेळी त्यांच्या अडीअडचणी निवारण प्रित्यर्थ कोणाचं ऐकून मार्गदर्शन घेऊन कार्यात आले. कार्यात म्हणजे अडचणीचा स्वरूप सोडवण्यासाठी या कार्याकडे आले. आणि जेव्हा त्या कार्याचा लाभ झाला, त्या जीवाला त्या कार्याचा लाभ झाल्यानंतर हळूहळू त्या व्यक्ती माध्यमाला असं वाटतं की माझं कल्याण झालं, आता इतरांचं पण कल्याण व्हावं, आणि तो हळूहळू या कार्याशी जोडून सेवक बनतो. परंतु अनेक भक्त मंडळी कार्याशी जोडताना, कार्यात येताना दोन भाग आहेत की जो एक दुसरा भाग असतो तो आपल्याला ज्ञात नसतो. एक आहे तो सर्वांना जन्माला आल्यापासून माहितीच असतो, ते म्हणजे ऐहिक. सर्वजण ऐहिक साठी येतात, परंतु तुम्ही इथं ऐहिक साठी आल्यानंतर दादा तुम्हाला पारमार्थिक देतात. आणि एकदा का तुमच्या जीवनाला या पारमार्थाचा टच मिळाला की तुमचं जीवन हे सुंदर होतं आणि खरा आपल्याला जीवनाचा आनंद प्राप्त होतो. तर आज दादानी जो व्यक्ती, जो भक्त या कार्याशी जोडला गेला आहे, त्या व्यक्तीचा माध्यम म्हणून दादानी लोक कल्याणासाठी त्याचा उपयोग करून घेतलाय. तर या कार्याची जी भूमिका आहे त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. वंदनीय दादांना ओंकाराची दीक्षा सर्वात प्रथम भैरवनाथांनी दिली. वंदनीय दादा नी 3 तप, म्हणजे एक तप म्हणजे 12 वर्षाचा आहे, अशा 3 तप ही दैनंदिन नित्यानं साधना केली. आणि दादांना एक वेळ अशी जाणीव झाली की या साधनेचा उपयोग लोक कल्याणासाठी झाला पाहिजे. लोकहितार्थ ही साधना कशा स्वरूपात उपयोगात येईल याची जाणीव वंदनीय दादांना झाली. मग दादांना गुरु आज्ञा होते. मग यासाठी ओंकार तत्वाची सिद्धता करण्यासाठी वंदनीय दादांनी 11 पौर्णिमेला
11 हवन केली. या हवनासाठी जे काही ब्राह्मण लोक निवडले होते त्या लोकांना काही आचारसंहिता दिली होती की त्यांनी ते 11 हवन पूर्ण होईपर्यंत बाहेर कुठेही काम करायचं नाही, कुठली बिदागी घ्यायची नाही. खूप काही गोष्टीचं बंधन होतं. मग दादानी ती सर्व लीलया पेलली आणि त्या सर्व ब्राह्मणांची बिदागी वर्षभर दादानी दिली आणि ते कार्य पूर्ण करून घेतलं. मी 11 हवने याची सांगता महारुद्र स्वाहाकाराच्या माध्यमातून केली. मग महारुद्र स्वाहाकार याचं पूर्णत्व म्हणजे ओंकार तत्वाची सिद्धता, आणि हीच सिद्धता वंदनीय दादानी कारण दीक्षा म्हणून लोकांच्यात भक्तांच्यात प्रवाहित केली. आता ही कारण दीक्षा प्रवाहित केल्यानंतर महाकारण अवस्थेचा लाभ भक्त भाविकांना होणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे. मग यासाठी दादानी काय केलं, जी ओंकाराची देवता आहे, कोणती देवता आहे, गणेश, याचं मूळ आत्मस्वरूप काय आहे, ओंकारमय आहे. तो गणेश अ उ आणि म ही 3 तत्व. मग या 3 तत्वांची सिद्धता म्हणजेच ज्या 3 शक्ती आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ही त्रिगुणात्मक शक्ती म्हणजेच अ उ म हे तत्व. हे तत्व वंदनीय दादानी प्राप्त करून घेतलं. कोणत्या देवतेकडून, गणेश देवतेकडून. आणि याची प्राप्ती झाल्यानंतर महाकारण अवस्था ही लोकांना भक्तांना प्राप्त करून दिली. म्हणजेच महाकारण दीक्षा ही आपल्याला दिली गेली. सर्वात प्रथम ओंकार तत्वाची सिद्धता करून कारण दीक्षा दिली. पुन्हा ओंकाराच्या देवतेला जे ओंकारमय अवस्था आहे याची प्राप्ती करण्यासाठी दादानी त्या देवतेला प्रसन्न केलं आणि आपणाला त्या अवस्थेचा लाभ महाकारण दीक्षा म्हणून प्रदान केला. एवढ्यावरच दादा थांबले नाहीत, तर दादानी काय केलं, ही अनुग्रह दीक्षा, उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, कारण दीक्षा, महाकारण दीक्षा या सर्व दीक्षा एकरूप तत्व केलं. कशात, त्रिगुणात्मक शक्तीत एकरूप करून या सर्व दीक्षा वंदनीय म्हणजे आपले 32 शिराळ्याचे गोरक्षनाथ यांच्या चरणी या सर्व दीक्षा त्यांना समर्पित केल्या. मग या दीक्षा गोरक्षनाथांना समर्पित केल्यानंतर नाथ पंतांचा आशीर्वाद म्हणजे अनुग्रह भक्तांना तो प्राप्त करून दिला. म्हणजे बघा, जे काही त्यांनी प्राप्त केलं ते सगळं समर्पित कोणाला केलं, गोरक्षनाथांना केलं. मग गोरक्षनाथांनी काय केलं, तोच आशीर्वाद म्हणून, अनुग्रह म्हणून भक्तांच्यात प्रवाहित केला. आता अनुग्रह म्हणजे एक्झॅक्ट काय, तर जे जे गुरुनी प्राप्त केलं ज्ञान, ते सर्व ज्ञान किंवा ज्या ज्या अवस्था प्राप्त केल्या गुरुनी, त्या सर्व अवस्थेचं प्रतीक शिष्याच्या ठाई धारण झालं पाहिजे. बघा किती मोठा विचार आहे दादांचा, किती मोठं विशाल आहे, की आपण आपल्या जवळचा पेन देताना सुद्धा विचार करतो, देऊ का नको, परत मिळेल का नाही. तर वंदनीय दादानी जे जे सगळं प्राप्त केलं
ते आपल्या गुरुंना अर्पित केलं. ते नाथाने नाथ पंथांचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्यात प्रवाहित केलं. जे म्हणजे जे गुरूंच्याकडे आहे ते शिष्याच्या ठिकाणी धारण झालं पाहिजे. तुम्ही जगातला इतर कोणताही मार्ग बघा, एक मंत्र दिला जातो आणि तंत्र उभं केलं जातं आणि एवढंच तंत्र घे आणि संपूर्ण आयुष्य तुझं घालव. दादानी जेव्हा शिरोड्यात हवणं केली त्यावेळे असे अनेक आत्मे त्या ठिकाणी मुक्तावस्थेसाठी आले होते. कारण की त्या आत्म्यांना अशाच कोणी गुरुनी एक दीक्षा दिली आणि म्हटले करा आयुष्यभर. त्यामुळे हे दीक्षा घेतली. हे सगळे आत्मे ध्येय सोडून गेले, त्यांचे गुरु ते पण गेले, पण सगळ्यांना मुक्तावस्था मिळाली नाही. तर वंदनीय दादानी आज आपल्या सर्वांना मुक्तावस्था प्रदान केली. ती कशी? तर हा जीव आहे, या जीवाचं जीवात्मा आत्मा या अवस्थेत स्थित्यंतर करून दिलंय. आता जीव जीवात्मा ह्या अवस्थेचं स्थित्यंतर आपला आत्मा स्वतः करतो. पण ते कसं? नित्य साधना नित्य उपासनेतून. ते सांगायला लागत नाही, ते ऑटोमॅटिक होतं. परंतु आत्मिक ते परमात्मा अवस्था, म्हणजे आत्मा या अवस्थेतून परमात्मा या अवस्था ही गुरूंच्या हातात आहे. आणि ती अवस्था म्हणजे 16 वरची पोळी आहे. आणि ती अवस्थेचं पूर्णत्व म्हणजे सेवक अवस्था. आपण सेवक आणि सेवक अवस्था याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आपण आपला वेळ चांगल्या कारणासाठी दिलेल्या प्लॅटफॉर्मवर चालण्यासाठी आपण खर्च करतो. दिलेली सेवा केंद्रावर जाऊन नित्य नेमानं करतो. मग सेविका असो सेवक असो, ती तुमची सेवा आहे म्हणून तुम्हाला सेवक म्हणतो. पण सेवक अवस्था आपल्याला प्राप्त नाही झालेली. तर सेवक अवस्था यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे नित्याचरण, याच्यामध्ये आचार विचार आणि संस्कार हा जोपासावा लागणार आहे. त्यावेळी हळूहळू जेव्हा तुम्ही गुरूंच्या जवळ जाल आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते तुम्हाला ती अवस्था प्रदान करतील. परंतु दादानी एवढंच सुद्धा स्वतः जवळ ठेवलं नाही. जे त्यांनी प्राप्त केलं ते माझ्या प्रत्येक शिष्याला मिळालं पाहिजे, ही अनुग्रह प्राप्ती आपल्याला दादानी दिली. एवढ्यावर दादा थांबले नाहीत. हे जे आपलं आत्मिक तत्व आहे, हे आत्मिक तत्व गुरु तत्वात लीन केलं आणि जे साकार आहे ते निराकार अवस्थेत स्थित केलं. आणि उद्याच्या काळामध्ये येणारा प्रत्येक जनमानस असू द्या, भक्त भाविक असू द्या, याचा वापर इतरांच्या कल्याणासाठी माध्यम म्हणून दादानी करून घेतला. तो कसा केला बघा. बघा आज जे आपण बघतोय ते साकार निराकार स्वरूप आहे. म्हणजे तुम्ही उपासना करता आणि निर्गुण निराकार जे भगवंताचं स्वरूप आहे त्याची तुम्हाला अनुभूती किंवा प्रचिती येते. पण दादानी जेव्हा दैहिक माध्यमात तिथून कार्य केलं त्यावेळी दादा साक्षात परब्रह्म अवस्था, म्हणजे ब्रह्म, म्हणजे त्यांच्या माध्यमातून सगळ्या देवदेवता कार्य करत होत्या. सगळे विभूती त्यांच्या माध्यमातून कार्य करत होते. म्हणजे दादा साक्षात परब्रह्म होते. मग ज्यांना ज्यांना सानिध्य मिळालं दादांचं ते किती भाग्यवान आहेत. लोमटे काका, मधू काका, ओंकार चाचा यांना सगुण स्वरूपात परमेश्वराचा जवळून पाहता आलं आणि त्यांच्या शक्तीचा अनुभूती त्यांना घेता आली. परंतु ही जे आत्मिक तत्व आहे प्रत्येक गुरुतत्वात लीन केलं म्हणून साकार अवस्था आज निराकार स्वरूपात आहे. आणि या अवस्थेचा लाभ भक्तांना घेण्याकरिता मिळण्याकरता दादानी काय केलं? एकच साधन निर्माण केलं की जे साधन म्हणजे प्रार्थना.
जे साधन म्हणजे ओंकार साधना. आणि हीच साधना लोकांच्या स्वतःसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी माध्यम म्हणून तुम्हा सर्वांचा वापर केला. आज मी तुम्हाला माध्यम का म्हणतोय, तर गुरूंनीच ही कल्पना ठेवली आपल्या पुढं, की जो जो या ठिकाणी येईल आणि या कार्याला जोडला जाईल तो माध्यम म्हणून कार्य करेल. मग यासाठी दादानी काय केलं, या साधनेचं मूळ कुठं आहे, नाभिस्थानात आहे. नाभिस्थान म्हणजे 5 कोश आहेत आपल्याला दिलेले. यामधलं अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. मग ही जी ओंकार साधना आहे, ह्या साधनेसाठी दादानी अन्नमय कोश तो विकास केला आणि अन्नमय कोश या आनंदमय कोशाशी जोडला. बघा, जोपर्यंत हे कोश सगळे विकसित होऊन या आनंदमय कोशासाठी जोडले जात नाहीत, तोपर्यंत आपल्या इच्छा, अपेक्षा, वासना ही वलय ही आपल्याला डिस्टर्ब करतात. पण जेव्हा अन्नमय कोशाचा विकास होईल त्यावेळी तुम्ही हे आनंदमयशी जोडलं गेलं. हे दादानी केलं आणि या अवस्थेला सहस्रदल कमल उदय अवस्था म्हणतात. आणि ही उदय अवस्था वंदनीय दादानी भक्तांना प्राप्त करून दिली. एवढ्यावर दादा थांबलेत का? नाही थांबले. ही तुमची जी दैहिक शक्ती आहे, तुमची जी आत्मिक शक्ती आहे, ही गुरु तत्वाशी एकरूप करून दिली. हे त्रिगुणात्मक शक्ती आहे. या त्रिगुणात्मक शक्तीला दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती जोडून दिली. मग काय झालं, तर शक्तिपीठ स्थापन झालं. आता तुम्हाला माहित आहे एकच शक्तिपीठ गोव्याला आहे. तर प्रत्येकाच्या ब्रह्मरंध्रात दादानी शक्तिपीठाची स्थापना करून दिली. म्हणून तुम्हाला काय दिले, एकच साधन दिले. सगळ्यांना एकच आहे, प्रार्थना आणि ओंकार साधना हे एकच साधन दिले. आणि जी शक्ती निर्माण होणार आहे, म्हणजेच तुमच्या काया वाचा मनाचं वंदनीय दादानी एकरूपत्व करून दिलं. काया मनाचा हे या ब्रह्मरंध्राला जोडून दिलं. म्हणजे कायेची गती, मनाची गती, वाचेची गती एक केली आणि ती कुठं स्थित केली, ब्रह्मरंध्रात केली. आता हे शक्तिपीठ झालं. हे शक्तिपीठ लोक कल्याणासाठी कार्य करताना तुमच्या दैहिक माध्यमातून जी काही शक्ती निर्माण होणार आहे ती इतरे जनार्थ लाभ तुम्हाला, इतरांना त्याचा लाभ होणार आहे. हा गुरु कृपा आशीर्वाद प्रत्येक भक्तात प्रवाहित केला. बघा, म्हणजे प्रत्येक माणूस आज जोडला गेलाय. आज प्रत्येकाकडे वेळ नाहीये, परंतु दादानी याही पलीकडे काय तरतूद करून ठेवली माहिती आहे का? कधी तुम्ही विचार केला का? हे जे आपले डोळे आहेत, हे कान आहेत, ही वाचा आहे, ही जिभा आहे, या वाणीतून जो काही तुम्ही उच्चार कराल, त्या वाणीतून तुमच्या जो जो सानिध्यात येईल त्याच्यात गुरुशक्ती प्रवाहित होईल. म्हणजे त्याला काय मिळेल, दीक्षा मिळेल. बघा, म्हणजे उद्या तुम्ही एखाद्याला म्हणला ये इथं बस, चल धोतरनेस, जानव बदल, मला नाही जमणार, मला वेळ नाही, तर उद्या तुमच्या माध्यमातून तुम्ही जो तुमच्याकडे येईल सानिध्यात त्याला तुम्ही तुमच्या वाणीतून, तुमच्या डोळ्याच्या नजरेतून गुरुशक्ती प्रवाहित करून त्याला दीक्षा देणार आहात. एवढं महान कार्य दादानी तुमच्या माध्यमातून करून घेत आले. मग हा जो गुरु कृपाशीर्वाद आहे हा भक्तांच्यात प्रवाहित केला. आता बघा, या आसमंतामध्ये
हे जे काही विचार आहेत, त्या विचारांचे, गैरविचारांचे या आसमंतामध्ये काही जे अशुद्धता निर्माण झाली, कारण की व्यक्ती माध्यम अनेक आहेत, त्यामुळे आपण उच्चार कसा करतो, त्या वाणीतून कसा उच्चार करतो, त्यामुळे वातावरणात आसमंतात अशुद्धता निर्माण होते. परंतु तुम्ही ज्या वेळेस स्वतः दैनंदिन प्रार्थना, दैनंदिन ओंकार साधना मनोभावाने कराल आणि ती सकाळी कराल, तेव्हा जे काही स्पंद निर्माण होणार आहेत, जी काही शक्ती निर्माण होणार आहे, त्या शक्तीच्या माध्यमातून आसमंतातलं शुद्धीकरण होणार आहे. त्याचबरोबर व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकी बुद्धी माध्यम, तितके दोष हे निवारण होतात. आणि या सर्व दोषांचं निवारण करण्याचं काम ही ओंकार साधना तुमची करते. मग एवढं सगळं दादानी आपल्याला किती सहज दिले. कधी आपण विचार केला का, करतो का? नाहीये. कारण की याला कुठेही चार्ज लावला जात नाही, सहज मिळतं. पण जेव्हा तुम्ही हे आत्मीयतेनं स्वीकारता, म्हणून आज तुम्ही या ठिकाणी या गुरूंच्या अतीव प्रेमापोटी त्यांनी तुमच्या जीवनामध्ये जे जे काही स्थित्यंतर निर्माण केलं, म्हणून आज त्यांच्याबद्दलची जी तुमच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे, म्हणून आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तर आज गुरुने आपल्यासाठी काय केले, आज आपण काय पाहिलं, तर माध्यम. गुरुने आज आपल्याला माध्यम म्हणून विकसित केलंय. मग हे माध्यम आपण कसं वापरलं पाहिजे? आचार, विचार आणि चांगले उच्चार करून हे आपण माध्यम जपलं पाहिजे आणि या माध्यमाचा वापर लोक कल्याणासाठी करायचा आहे. न कळत आपल्या हातून होणार आहे. मग एवढं गुरुनी पुढची तरतूद आपल्याला करून दिली, याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. म्हणून आजच्या या शुभ दिनी दादानी आपल्यासाठी काय दिलंय लाख मोलाचं, हे तुमच्या पुढं मांडलं. आता आपण या आरतीकडे येऊया. एक वेळ माझा घेतल्यामुळं तुमचा मी घेतो वेळ, काय अडचण नाही ना पाटील काका? एक 10 ते 15 मिनिटात संपवतो. आता ही जी आरती आहे, दत्ता चरण सेवा तुझी देई आस नाही तुझी, ही अवस्था म्हणजे सेवक अवस्थेचं पूर्णत्व आहे. जेव्हा साधक नित्य नियमानं त्याची उपासना करतो आणि त्यानंतर काही स्थित्यंतर होऊन ही जी अवस्था आहे, सेवक अवस्था, ही मिळाल्यानंतर साधकाला काय वाटते? दत्ता, ही चरण सेवा आहे, ही मला निरंतर घडू दे. आता गुरूंची सेवा, चरण सेवा. तर चरण सेवा म्हणजे काय? काल न्यूजपेपरमध्ये पण आम्ही वाचलं, पंढरपूरला जाताना जे भक्त भाविक आहेत यांची चरण सेवा काही कॉलेजच्या विद्यार्थी आणि काही समाजसेवी संघटनांनी केली. तर त्यांचे पाय दाबणे वगैरे 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 काय काय करणं. तर आपण इथं जे कोण म्हणजे कार्यात आपले गुरु आहेत किंवा तिथं जाणं, ती चरण सेवा करणं, ही चरण सेवा नाही आहे. दत्ता चरण सेवा म्हणजे लोक कल्याण करायचं काम, लोकहिताचं काम, ती सेवा म्हणजे ती चरण सेवा आहे. देई आस, ही आस आहे म्हणजे ओढ आहे. आपण काकांच्याकडे पाहिलं ना, तब्येत बरे नव्हते तरी जाऊन ती सेवा पूर्ण करायची. दुसरा म्हटला असता, नाही आज मला काय जमत नाही, तुम्ही जाऊन करून या, भरपूर सेवक होते. पण नाही, स्वतः म्हणजे लोकांची सेवा म्हणजे भगवंताची सेवा केल्यासारखं आहे. दुःखी कष्टी लोकांची सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे.
अशी निरंतर सेवा करण्याची जी आस आहे, ही आस कमी होऊ देऊ नये. तव कृपे मी धन्य झालो, भवभ्रांती तुटली, परमपदी परब्रह्ममूर्ती अंगे भेटली. जेव्हा साधक सेवक अवस्थेत जातो त्यावेळी त्याच्या मनामध्ये असणारं भय, चिंता, काळजी हे सर्व त्या ठिकाणी विरून जातं. कशाची त्या ठिकाणी त्याला भ्रांती राहत नाही. कोणत्याही प्रकारचं द्वैत अद्वैत हे त्याच्या मनामध्ये राहत नाही. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सेवकाला येणारा भक्त या प्रत्येक भक्तांच्या चरणामध्ये भगवंतांचं चरण बघतो, गुरूंचं चरण बघतो. म्हणजे आपण सेवक जेव्हा सेवा करतो त्यावेळी येणारा भक्त आहे, येणारा भाविक आहे किंवा येणारा सेवक आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरु आहेत. म्हणजे त्यांची सेवा हा त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो आणि ती सेवा तो 12 अंगाने करतो. परमपदी परब्रह्म मूर्ती भेटली म्हणजे ओंकाराची 12 अंगे मिळाली, जी मगाशी डॉक्टरांनी सांगितले. उच्चार, मध्य, लय, स्वर, ताल, तुमचा सूर, नाद, निनाद, उच्चार, मध्य, लय, त्याचबरोबर उच्चार, आचार, विचार आणि स्वर, ताल आणि लय अशी 12 अंगे आहेत. ह्या 12 अंगांची प्राप्ती ही तुम्हाला गुरुकृपेनं प्राप्त झाली. ती अवस्था म्हणजे परमपदी परब्रह्म मूर्ती भेटली, अंगे भेटली. म्हणजे ही 12 अंगांनी तुम्ही साधना केली, ही अंग मिळाली आणि तुमच्या जवळ असणारा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे तिन्ही देह याच्यात लीन झाले गुरुतत्वामध्ये. अनउदयास्त बोध रवी हा हृदयी प्रगटला, स्थिरचर व्यापुणी अनंत रूपे अखंड भेटला. आता अनउदयास्त बोध रवी हा अनउदय जो सूर्य आहे, या सूर्याला काय असते? नियमित सूर्योदय असतो आणि सूर्यास्त असतो. त्याचं जे चक्र आहे ते कसं आहे? निरंतर चालू आहे. परंतु आपल्या मनामध्ये गुरुकृपा त्याचा सूर्य म्हणजे बोध रवी. बोध म्हणजे ज्ञान, बोध आहे त्याची जाणीव होणं. रवी म्हणजे प्रकाश म्हणजेच ज्ञान. हे जेव्हा साधकाला होतं कुठं? हृदयात. म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाचा गंध, त्याचबरोबर परमेश्वराच्या कृपेचा गंध एकदा का आपल्या हृदयी प्रकटला की तो जो प्रकाश आहे म्हणजे ज्ञान आहे, हे संपूर्ण सृष्टीला म्हणजे स्थिरचराला व्यापून आहे. स्थिरचर म्हणजे जळी, स्थळी, काष्टी. म्हणजे पाण्यात असू द्यात, या पृष्ठभागावर असू द्यात, आकाशात असू द्यात, कुठेही असू द्यात, या सर्व ठिकाणी परमेश्वराचं व्यापक स्वरूप म्हणजे हे अनंत. परमेश्वर किती आहे? त्याचं स्वरूप अनंत आहे की सर्व व्यापून उरलाय. अगदी तुम्ही पहिली दुसरीत भक्त प्रल्हादाची सुद्धा गोष्ट ऐकली असेल की तो काय म्हटला, त्याचे वडील, कुठं आहे तुझा नारायण? तर म्हटलं आहे या खांबात, समोर दिसतोय. कारण की त्या भक्त प्रल्हादाला संपूर्ण जिकडे बघल तिकडे त्याला ते नारायणाचं स्वरूप दिसायचं. मग त्या खांबाला लात मारली, त्यातून नरसिंहाचा तो अवतार झाला आणि त्या राक्षसाचा वध केला. तात्पर्य काय? तर परमेश्वराचं स्वरूप संपूर्ण सृष्टीला व्यापलेलं आहे. सर्व ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्वाची जाणीव ही कधी होणार आहे?
सेवक अवस्था मिळाल्यानंतर, म्हणजे प्रत्येक गुरुभक्तात, प्रत्येक भाविकात तो गुरूंचं स्वरूप बघतो आणि हा त्याच्यामधला अद्वै भाव निर्माण होतो आणि तो धन्य होतो की ज्याची सेवा करावी तो साक्षात परमेश्वर आहे. ही भावना त्या सेवकाच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो अखंड जन्म ते कार्य करतो. भावाचा भुकेला सुलभ दीनदासाला, गुप्त रूपे जनी नांदुनी भेटे अनन्य भक्ताला. भावाचा भुकेला सुलभ. परमेश्वर कसा आहे? भावाचा भुकेला आहे. आता भाव म्हणजे काय? आपल्याला ठराविक भाव माहित आहेत, मुलं उडवतात. तो भाव नाही की ज्या भावामध्ये प्रेम आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ज्याच्यामध्ये कोणताही चढ उतार नाही, अपेक्षा नाही, तो भाव हा निरंतर भाव. या भावाचा भुकेला भगवंत आहे. आपण भाव पण घेतो आणि भावना पण घेतो. भावना म्हणजे काय? हे षड विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार आहेत. हे विकारानं जर जाग्यावर ठेवलं, समतोल राखला, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण एकाचा जरी उद्रेक झाला तर तुमचं जीवन इम्बॅलन्स होईल. त्यामुळे भाव हे कार्याला भाव आहेत म्हणून आपण सगळे आहोत, पण त्याचा एकाचा जरी भाव वाढला तरी बिघडतं. समतोल बिघडला नाही पाहिजे. याच्यामध्ये काम, क्रोध सुद्धा आहे. असे अनेक भाव आहेत. ह्याला आपण नियंत्रणात ठेवायचे आणि ते कशाने ठेवणार आहे? या साधनेनं होणार आहे. आपण गुरु कथामृत म्हणतो, त्याच्यामध्ये पण आहे गुरु कथामृत सार सेवन करा, गुरुचरणी भाव ठेवणी संस्कृती तरा. संस्कृती तरा, गुरुचरणी भाव ठेवणी. संस्कृती काय आहे? प्रत्येक जीव मात्राला मृत्यू हा अटळ आहे. म्हणजे आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचं अंतर म्हणजे प्रवास. बरोबर आहे? हा प्रवास आहे. तर जीवन म्हटलं की काय आलं? सुख दुःख आलं, आशा निराशा आली, त्याबरोबर अपेक्षा इच्छा आल्या. या सर्व मनुष्य जन्माला घेऊन येतो, जीवन जगतो आणि जीवन सोडून जातो. हा झाला एक जन्म. असे अनेक जन्म जन्माला येणं, जीवन जगणं, या सगळ्या विषयांना सामोरं जाणं, पुन्हा देह सोडणं, पुन्हा जन्माला येणं, हा प्रवाह समुद्राला जाऊन मिळते. परंतु या नदीतून पार जाण्यासाठी काय करतो आपण? नावाड्याचा मदत घेऊन नदी पार करतो. तसं आपले नावाडे हे दादा आहेत. हा जन्म मरणाचा फेरा आहे. किंवा अनंत जन्म आपण जीवन जन्माला आलो आणि गेलो. या फेऱ्यातून आपल्याला पलीकडे जायचे आहे, म्हणजे थांबवायचे आहे. हा फेरा, हा प्रवाह आहे. हा प्रवाह निरंतर आहे. याच्यातून तरुण जाण्यासाठी आपण आपल्या गुरूंच्या चरणी दृढ भाव ठेवला पाहिजे. भाव म्हणजे कुठला? निरपेक्ष, निस्वार्थ, प्रेम, श्रद्धा, निष्ठा, बिनशर्त आदर युक्त भाव. मी मदत करेन पण माझ्या तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही, असा बिनशर्त हा भाव निर्माण झाल्याशिवाय आपल्याला भगवंत कसा भेटेल? ही आपली नाव कशी सुलभ पलीकडे जाणार? तर ही नाव सुलभ जाण्याकरता आपण आपल्या गुरूंना भावपूर्ण त्या ठिकाणी आलं पाहिजे. दुसरे एक पद मला आता आठवलं. चुकवणी जन्म मरण होऊनी करून दावीन निज खून, दत्त
दृढ भावा, नेने नेने भक्ती वर्म मी देवा. तुझ्या भक्तीचं वर्म आहे ते कधीच विभक्त नाही झालं पाहिजे. हे भगवंता, अनंत जन्म तुम्हाला दिलं, अनंत जन्मात माझी विकसित अवस्था झाली. जेव्हा आपण एका अवस्थेतून पुढे जातो, पुन्हा जन्माला आल्यावर तीच अवस्था मिळते, लक्षात असू द्या. आता तुम्ही जीवात्मा अवस्थेत किंवा आत्मा अवस्थेत आला तर तुम्ही पाठीमागे नाही जाणार, कारण तुम्हाला देताना दादानी कारण दीक्षा दिली, महाकारण दीक्षा दिली. त्यामुळे तुम्ही बॅकला कोण जाणार नाही. पण तुम्ही तुमचं स्थान आहे ते बळकट केलं पाहिजे. मी माझे घातक नको याचा संग, क्षणोक्षणी भंग करी चित्ता. मी माझे घातक म्हणजे अहंकार आहे आपला, तो घातक आहे. हे मागच्या आपण आरतीत घेतलं होतं गेल्या वर्षी. कारण की चित्त ही अवस्था आहे, या चित्त अवस्थेत तुम्हाला तुमचा भाव वर गेला की तुम्ही खाली आला. मग तुम्हाला तो जन्म गेला, परत पुढचा जन्म घ्यायचा, त्याच अवस्थेत येणार. परत तुम्ही जर सुधारणा केली तर तुम्ही पैलतिरी जाणार आहे. अदरवाईज तुम्ही या राहट गाडग्यात अनंत काळ राहणार. म्हणजे हा प्रवाह आहे, हा प्रवाह आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि सेवक अवस्थेकडे वाटचाल करायची आहे. त्यासाठी पुढचा टप्पा गुरूंच्या हातात आहे, पहिला टप्पा आपल्या हातात आहे आणि तो आपण जपला पाहिजे. चुकवणी जन्म मरण म्हणजे काय तर जेव्हा भक्ताला जाणीव होती, अशी एक स्थिती येते की मला गुरुनी काय दिलं आणि मी त्याचा अहंकार म्हणून वापर केल्यामुळं त्याच्याकडे उदासीनता ही अवस्था येते आणि त्याला जाणीव होती हा जन्म मला मिळाला पण मी तो वाया घालवला. चुकवणी जन्म मरण होऊनी करून दावी निज खूण. ही कोण दाखवते? साक्षात भगवंत ती खूण तुम्हाला दाखवतात, जाणीव करून देतात की तुझं चुकते, तू सुधर. आणि ही जाणीव जेव्हा भक्ताला होती तेव्हा नेने भक्ती वर्म मी देवा. म्हणजे किती पंथांनी दिले आपल्याला, किती सांगितले याच्या माध्यमातून. तर गुप्त रूपे जनी नांदून भेटे अनन्य भक्ताला. ह्या गुरूंचं स्वरूप खूप विशाल आहे. जेव्हा सेवक अवस्था प्रदान होते तेव्हा साक्षात परब्रह्म त्या सेवकाच्या माध्यमात येतो आणि लोक कल्याणाचं कार्य केलं जातं. म्हणजे साक्षात भगवंत तुमच्या देहिक माध्यमातून काम करतात. म्हणजे तुम्ही केलेला उच्चार, तुमच्या वाणीतून बाहेर आलेला शब्द हा शास्त्र, शस्त्र आणि अस्त्र म्हणून कार्यान्वित होतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की जेव्हा तुम्ही नित्य नियमानं साधना कराल, उपासना कराल, प्रार्थना म्हणाल, त्यावेळी तुमच्या माध्यमातून ज्या वाणीतून जो उच्चार होईल, जो शब्द बाहेर पडेल, तो शब्द आज जे काही चालू आहे शास्त्र, शस्त्र, अस्त्र म्हणून कार्य करणार आहे. तर शास्त्र म्हणजे जीवन जगण्याचं मार्ग. अनेक संतांनी, अनेक विभूतींनी, अनेक लोकांनी आपल्याला कसं जीवन जगावं हे वेळोवेळी हे महात्मे सांगत आले, ते शास्त्र. शस्त्र म्हणजे आता या ठिकाणी तुमचं शब्द ब्रह्म आहे, ते शस्त्र आहे. एखाद्या डॉक्टरला सर्जरी करायचं असेल तर ते ऑपरेशन करताना हत्यार यूज करतात. तर इथं आपल्याला हत्यार कोणता आहे? शब्द. आणि अस्त्र कोणतं आहे? जे सोडणार आहे ते तुम्हाला दिलेले दीक्षा आहेत, हे अस्त्र आहे तुमचं. म्हणजे तुम्ही नित्यानं जर ही उपासना केली तर आज या जगामध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत विचारांमुळं किंवा चुकीच्या विचार परत्वे क्रियेमुळं, जे आसमंतामध्ये अशुद्धता निर्माण झाली, जे दोष निर्माण झालेत, या सर्वाचं निवारण करण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत राहणार आहे. म्हणून आजच्या या शुभ दिनी आपण दादांची साधना, प्रार्थना करण्याचं बळ नियमित प्रत्येकाला मिळावं अशी मी अपेक्षा करतो, दादांना प्रार्थना करतो आणि मी माझा या ठिकाणी विषय थांबवतो. धन्यवाद.